उद्या लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे। याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांचीही प्रतिक्रिया आली आहे। लोकांना सहानुभूती दिसते, पण त्यासोबतच विकास कामे देखील महत्त्वाची असतात। सहानुभूती फार काळ राहत नाही। वेळ कमी मिळाला असला तरी आतापर्यंत केलेल्या कामांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आधीच पोहोचलो, त्यामुळे मतदार राजा जो निर्णय देईल तो मान्य असल्याचं यामिनी जाधव यांनी म्हटलंय। सूरज सावंत यानं त्यांच्याशी बातचीत केलेली आपण पाहूया। दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव ताई आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल? 2 महिन्यांची प्रतीक्षा ही उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। मतमोजणी उद्या होणार आहे। मुंबईतल्या भायखळा विधानसभेतल्या आमदार दिल्लीतल्या खासदार होणार, कसं पाहता? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आणि छान वाटतंय, म्हणजे असं कुठलं टेन्शन वगैरे काही नाही आहे, एकदम सुरळीत असं सगळं झाल्यासारखं वाटतंय। सहानुभूतीतनं उद्धव ठाकरेंना फायदा होईल की कसं? मला नाही वाटत। मतदारसंघ किंवा मतदार हे सुज्ञ असतात। एखादा विषय ज्यावेळेला चर्चेत असतो त्यावेळेला त्या विषयाची चर्चा होणं एक टाईम लिमिट, बघा कोणाला वेळ असतो। एखाद्या घरी समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या घरातली लोक एक महिन्यापर्यंत त्यांना ते दुःख असतं। दुःख कायम असतं, सुखात जास्त ढासळायचं नसतं आणि दुःखात जास्त हुरळायचं नसतं, हा माझं तत्व आहे। आणि त्यामुळे त्या पद्धतीनं पुढे चालत राहायचं असं। त्यामुळे सिंपती वगैरे हा प्रश्न लोकांच्या किती कामी येतो? तुमचं इंटरनल पॉलिटिक्स लोकांना काय देतं आहे? काही देत नाही। टी व्हीवर ते पाहतात, त्या बातम्या ऐकतात, त्याच्यातनं त्यांचे काही आखाडे बांधतात, पण ते आरोप प्रत्यारोप पाहतात आणि त्या आखाडे एका लिमिटला गेल्यानंतर त्यांना समोर दिसणारं काम बघितल्यानंतर त्याच्या जो तीव्रता असते ना ती आपोआप कमी होते आणि त्यांना कळतंय कोण काम करतं। त्यामुळे त्यांचा कौल सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आम्हाला मान्य आहे। ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।